नमस्कार मित्रांनो. आज आपण पोलीस भरतीमध्ये आलेले जुन्या जुन्या पेपरमध्ये आलेले क्वेश्चन आहे. आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आपण पहिला टॉपिक घेणार आहोत इतिहास. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताच्या इतिहासातला पहिला प्रश्न आहे आपला. 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? 1857च्या उठावाच्या वेळेस गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होते. 1857च्या उठावाच्या 1857च्या राष्ट्रीय उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ती कोण होता? 1857चा उठाव याची सुरुवात कुठे झाली? बंगाल. बंगालमध्ये गोळी झाडणारा बंगालमध्ये मंगल पांडेंनी. कोण? मंगल पांडे उत्तर आहे. मंगल पांडेंनी ते काडतुसांना गाईच्या चरबी लावून आज ते काडतुस तोंडाने तोडावं लागायचे, त्यामुळे ते मंगल पांड्यांनी उठाव केला आणि ब्रिटिश अधिकाऱ्याला पहिली गोळी झाडली. दुसरा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही विनोबा भावे होते. विनोबा भावे कुठले? महाराष्ट्रातले महाराष्ट्रामधील वर्धा जिल्हा. कोणता जिल्हा? वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यामधील पवनार या गावात त्यांनी सत्याग्रहाची सुरुवात केली. चौथा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहे रासबिहारी बोस, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनारायण, सुभाषचंद्र बोस आणि शाह नवाज खान. उत्तर काय आहे? रासबिहारी बोस. रासबिहारी बोस का? आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली आणि आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी केली. समजलं? पुढला आहे, मायकल ओडरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? मायकल ओडरची हत्या उधम सिंग यांनी केली. कोणी केली? उधम सिंग यांनी. पुढला प्रश्न आहे, बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता? पहिला पर्याय आहे लॉर्ड मिंटो, लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड डलहौसी. बंगालची फाळणी कधी झाली? 1905. त्यावेळेसचा बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कर्झन. भारताच्या सामाजिक सुधारणा. पुढला प्रश्न आहे, भारताच्या सामाजिक सुधारणाचा पाया घालणारी व्यक्ती कोण? सगळ्यात भारताच्या सामाजिक सुधारणासाठी सर्वात पहिली व्यक्ती, पाया घालणारी ती व्यक्ती कोण आहे? राजा राममोहन रॉय. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? आता पर्याय कसे? पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पहिला पर्याय कोणते? महात्मा गांधी आणि लॉर्ड माउंटबॅटन. दुसरा कोणता आहे? पंडित नेहरू, सुभाषबाबू. महात्मा गांधी अरविंद, महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर. आता याच्यात आपण प्रश्नामध्येच उत्तर कसं सापडायचं त्याचा एक तुम्हाला ते सांगतो. महात्मा गांधी आणि लॉर्ड माउंटबॅटन. माउंटबॅटन रूल हा आपल्याला डायरेक्ट आलेला 1945च्या दरम्यान. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस मध्ये जे राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षतेसाठी झालेलं होतं, त्या वाद झाले होते त्याच्यात होता. त्यावेळेस सुभाषबाबू आपले अध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते. त्याच्यावर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. त्यामुळे हे दोन्ही पर्याय नाही आहे. आता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा हे उत्तर आहे. सॉरी, पुणे करार कशाबद्दल आहे? पुणे करार हा अस्पृश्य समाजासाठी मतदारसंघाची जी बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय केलं होतं, स्वीकृती मागितली होती, त्याच्यासाठी महात्मा गांधींनी उपोषणाला बसले होते. त्याच्यात त्या दोघांचा समझोता म्हणून पुणे करार झाला. 9वा प्रश्न आहे, जहाल गटाच्या 3 प्रसिद्ध नेत्यांची नावे सांगा. जहाल गटाचे 3 नेते कोण होते? लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि पाल. हे लाल बाल पाल म्हणून ओळखलं जायचं त्यांना. ओके. खालीलपैकी चुकीची जोडी कोणता? बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य लिहिलं, हे बरोबर आहे. ओके. बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र कोण होते? हे बरोबर आहे. ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा असूड
आणि महात्मा गांधींनी सुधारक नाही लिहिलेलं. मग सुधारक हे कोण लिहिलेलं आहे? महान्यायवादी गोविंद रानडे यांनी लिहिलेलं आहे. चुकीची जोडी कोणती आहे? महान्यायवादी महात्मा गांधी आणि सुधारक 2 नंबरची. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1930 मध्ये 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन 1930 मध्ये कोणी केले? रॅमसे मॅकडोनाल्डने केले. ओके. पुढला प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले. ओके. जुन्या मुंबई प्रांताच्या पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? एलिफंटिन्स. इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? बेंटिक विल्यम. शिवजयंती आणि उत्सव महाराष्ट्रात सुरू करणारे व्यक्ती कोण? विनोबा भावे.